राकेश त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणत असतो, आता तर तू काही काळजीच करू नको. आता त्या घरात मी माझी स्मरणशक्ती गेली आहे असं नाटक करतोय, पण लवकरच त्या घरावर संपूर्णपणे ताबा मिळवणार आहे मी. हे वाक्य ऐकल्यावर राकेशची गर्लफ्रेंड म्हणत असते, म्हणजे म्हणजे नेमकं असं काय करणार आहेस तू? त्यावर राकेश आता गर्लफ्रेंडकडे पाठ करून हसत असतो आणि म्हणत असतो, पाशीलच तू. पाशीलच आता हा राकेश नेमकं काय करतो ते. आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात. अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर काय झालंय, कसला विचार करतेस तू? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अहो अर्णव सर, जरा तरी विचार करा. काल त्या नालायक राकेशला नेमकं कसं कळालं? त्यावर अर्णव म्हणत असतो, काय कळालं? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अहो असं काय करताय, तुम्ही ऐकलं नाही का? काल काय म्हणाला तो, की अर्णव आणि ईश्वरी तुमचं लग्न नेमकं कसं झालंय, कोणत्या परिस्थितीत झालंय, याचा तरी विचार करा. आठवा, जरा आठवा. हे सगळं ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, अरे हो, त्या राकेशला कसं काय कळलं की आपलं लग्न नेमकं कोणत्या परिस्थितीत झालंय ते? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, याचाच अर्थ की त्याची स्मरणशक्ती गेलेली नाहीये, तो फक्त आणि फक्त नाटक करतोय. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतेस तू मिस इंदोर. मलाही आता असंच वाटतंय की तो नाटक करतोय आणि आपल्याला लवकरात लवकर याचं नाटक सगळ्यांसमोर उघड करून ठेवलं पाहिजे. त्यावर ऐश्वर्य म्हणत असते, अर्णव सर थांबा. त्या नालायकाला अजिबातच कळता कामा नये की आपल्याला त्याच्याबद्दल संशय आलाय, नाहीतर तो सावध व्हायचा. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, नको काळजी करूस तू, मला माहिती आहे त्याला नेमकं कसं गंडवायचं ते. आणि अशातच आता अर्णवने ईश्वरीच्या कानामध्ये एक जबरदस्त असा प्लॅन सांगितलेला असतो आणि त्यानंतर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, अगदी बरोबर विचार केलाय तुम्ही, असंच काहीतरी केलं पाहिजे. त्यावर लगेचच आपण पाहतोय नेमकं हे नम्रताने लांबून पाहिलेलं असतं आणि नम्रता स्वतःशी बोलत असते, म्हणजे अर्णव सर आणि ईश्वरीमध्ये काहीतरी शिजतंय तर. आणि अशातच आता नम्रता थेट आपल्या बेडरूममध्ये जात असताना समोरून आलेली वल्लरी म्हणत असते, काय गये नम्रता, काय झालंय? आधी तर खूप टवटवीत दिसत होतीस, अचानकपणे तुझ्या चेहऱ्यावर असे नैराश्यजनक चित्र का दिसत आहेत? त्यावर नम्रता म्हणत असते, काय सांगू तुम्हाला, पण जाऊ दे, तुम्हाला सांगून उगाचच तुमचा मूड खराब करायचा नाहीये मला. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, नम्रता, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी सासू आहे आणि तू माझी सून, त्यामुळे तुला मला प्रत्येक गोष्ट ही सांगावीच लागणार आहे. त्यावर वल्लरीला आता नम्रता म्हणत असते, ठीक आहे, एवढाच जर तुम्ही आग्रह करत असाल तर मी तुम्हाला सांगते. आणि मग नम्रताने स्टार्ट टू एंड मनाला येईल ते खोटं नाटं आता वल्लरीला सांगायला सुरुवात केलेली असते. वल्लरी ते सगळं काही ऐकते आणि म्हणत असते, काय काय बोललीस तू, म्हणजे ईश्वरीबद्दल जे काही तुम्हाला सांगितले असते नक्की खरं आहे? त्यावर नम्रता म्हणत असते, अहो आई, काय चुकीचं सांगेन मी तुम्हाला, मला जे काही समजलंय तेच तुम्हाला सांगते ना मी. त्यावर वल्लरी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात त्या ईश्वरीचं जे काही चालतं ना ते नाही चाललं पाहिजे. या घरात फक्त आणि फक्त माझ्या सुनेचं चाललं पाहिजे, म्हणजे तुझं. आणि तू जर मला साथ देणार असशील ना तर मी तुला शब्द देते, या घरात फक्त आणि फक्त तुझं आणि आकाशचंच राज्य राहील. हे वाक्य ऐकल्यावर आता नम्रता मनातल्या मनात म्हणत असते, अरे वा, असं असेल तर एकदमच बेस्ट आहे. या इशूचं नंतर काय करायचं बघते मी, पण या घरात तर मला माझीच सत्ता हवी, असं म्हणत आता नम्रता वल्लरीला म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसंच करीन मी. आणि लगेचच आता वल्लरीने नम्रताच्या कानामध्ये काहीतरी प्लॅन सांगितलेला असतो आणि मग तो प्लॅन ऐकून नम्रता म्हणत असते, वा वा आई, खरंच तुम्ही दिसत्या तेवढ्या साध्या आहात, पण डोकं तुमचं लय भारी आहे, असं बोलून नम्रताने स्वतःच्या सासूची लाल केलेली असते. इकडे आपण पाहतोय आता हा राकेश स्वतःशी बोलत असतो, ए चिंटुकल्या, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काय वाटतं
की या राकेशची मेमरी गेली आहे काय. पण हा राकेश कधी काय करेल ना सांगता येत नाही. आता लवकरच तुझ्या छातीवर बसून तुझ्या आयुष्यभराची झोपमोड करणार आहे. तुला दाखवून देणार आहे हा राकेश काय चीज आहे ते. आणि अशातच राकेश एकट्याच हसू लागतो. राकेश हसत असतो आणि त्यावेळेला तिथे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरीने या राकेशला असं वेड्यासारखं हसताना पाहिलेलं असतं आणि ईश्वरीच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. ईश्वरी स्वतःशी बोलत असते, म्हणजे हा राकेश तर आधीसारखाच वाटतोय. म्हणजे याची मेमरी परत आली की काय, किंवा याची मेमरी गेलेलीच नाहीये, हा आम्हा सगळ्यांना वेडं बनवतोय, असा विचार ईश्वरीच्या मनात आलेला असतो. आणि ती स्वतःशी बोलत असते, आता तर आपल्याला खूपच सावध राहावं लागणार आहे. या राकेशला थोडाही जर संशय आला तर तो पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चालेल ज्या पद्धतीने तो स्मरणशक्ती गेल्याचं नाटक करतोय. आणि अशातच आपण पाहतोय पाठून आलेली नम्रता समोर असलेल्या ईश्वरीला धडकते आणि लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, काय गे ताई, लक्ष कुठं आहे तुझं आहे. त्यावर नम्रता म्हणत असते, माझं लक्ष कुठं आहे. तू अशी रस्त्यात मध्ये उभी आहेस आणि मला बोलतेस की लक्ष कुठं आहे. असा रस्त्यात कुणी मध्ये उभं राहतं का. आता नम्रता ईश्वरीला बडबडत असते आणि ईश्वरी स्वतःशी बोलत असते, ताईला काय झालंय. ताई तर माझ्याशी अशा पद्धतीने आजपर्यंत कधीच बोलली नाही, मग आज अचानक ताईला झालंय काय. आणि तेवढ्यात आपण पाहतोय नम्रता तिच्या तोंडाचा पट्टा चालूच ठेवते. आणि अशातच आपण पाहतोय आता ईश्वरी म्हणत असते, काय गे ताई, काय झालंय काय तुला. तू अशा पद्धतीने आज पहिल्यांदाच माझ्याशी बोलून राहिली. त्यावर नम्रता म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, हे आपलं माहेर नाहीये, तर हे आपलं सासर आहे. या ठिकाणी आपण त्या पद्धतीने राहू शकत नाही. त्यामुळे मी तुला आठवण करून देते की ती तुझी ताई इथे आता तुला अक्कल शिकवणार, कसं राहायचं ते तुला समजावणार. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ईश्वर म्हणत असते, ठीक आहे ठीक आहे ताई, हरकत नाही, असं बोलून आता ईश्वरीने नम्रताला शांत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि तेवढ्यात आपण पाहतो लांबून वल्लरी हे सगळं पाहून खूपच आनंदित झालेली असते आणि ती स्वतःशी बोलत असते, अरे वा, या नम्रताने तर चांगलंच मनावर घेतल्याचं दिसतंय. काल हिचे कान काय भरले मी, लगेचच तिने ईश्वरीला टार्गेट करण्याचं ठरवलंय आणि मला तर नेमकं तेच हवंय. एकदा का है ईश्वरी या घरातून कायमस्वरूपी घराबाहेर गेली तर या नम्रताला एकदा का कचऱ्याच्या डब्यात टाकायला मी मोकळी. आणि अशातच आता इकडे राकेश रूममध्ये हसत असताना तो बसतो आणि लगेचच त्याने एक पेपर काढलेला असतो आणि त्या पेपरवर त्याने काहीतरी लिहायला सुरुवात केलेली असते. आता हा राकेश नेमकं पेपरवर काय लिहितोय हे त्यालाच कळत नसतं की काय. अशा पद्धतीने तो लिहत असतो आणि लगेचच आता त्या बेडरूममध्ये आलेल्या वल्लरीला तो अशा पद्धतीने दाखवत असतो की खरंच त्याची मेमरी गेली आहे आणि तो पेपरवर वेगळंच काहीतरी लिहितोय. त्यावर वल्लरी म्हणत असते, ओ राकेशजी, काय करताय तुम्ही हे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी वल्लरी आहे, वल्लरी या घरातील सगळ्यांची मेन. त्यामुळे तुम्ही माझ्यासमोर असल्या प्रकारचं नाटक करणं बंद करा, नाहीतर उगाचच मी तुमची खरी असलियत सगळ्यांसमोर उघडी पाडेन. त्यावर राकेश म्हणत असतो, मला कळत नाहीये का असं वागताय तुम्ही माझ्याशी, मला तर काही आठवत सुद्धा नाहीये. त्यावर वल्लरी म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही तुमचं नाटक कंटिन्यू करणार असाल तर मला तुम्हाला एक छोटीशी व्हिडिओ क्लिप दाखवायची आहे. ती व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर सुद्धा तुम्ही जर तुमचं नाटक कंटिन्यू केलं ना तर मानेन तुम्हाला राकेशजी. असं म्हणून आता नम्रताच्या सासूने म्हणजेच वल्लरीने राकेशला चांगलाच धक्का दिलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता वल्लरीने तिच्या मोबाईलमध्ये एक छोटीशी व्हिडिओ क्लिप काढलेली असते आणि ती व्हिडिओ क्लिप राकेश समोर प्ले केलेली असते. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये राकेश असं म्हणत असतो त्याच्या गर्लफ्रेंडला, अगं नको काळजी करूस तू, लवकरच
लवकरच या राज शिर्के घराण्याची प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करतो की नाही बघ. या अर्णवला, या ईश्वरीला मी बरोबर मातीत लढवतो की नाही बघ. मी आता नाटक करतो, या लोकांना याचा थांगपत्ताही नाही आहे. आणि लवकरच हे नाटक आहे असं या सगळ्यांसमोर उघड करीन आणि शेवटी या घराच्या मेन शिखरावर जाऊन बसीन. हे सगळं आता त्या व्हिडिओमध्ये हा राकेश बोलत असतो आणि तेच त्याला ऐकवलेलं असतं वल्लरीने. राकेश म्हणत असतो, काय चाललंय मामी तुमचं? अहो, तुम्ही अशा प्रकारचा व्हिडिओ बनवून स्वतःचं नुकसान करताय. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, मी मी माझं नुकसान करते कसं काय? त्यावर राकेश म्हणत असतो, मामी जरा तरी विचार करा. अहो, ज्या वेळेला या घरातील संपूर्ण सत्ता माझ्या हातात येईल, अहो तुम्हाला हवं ते देईन ना मी. हे ऐकल्यावर आता वल्लरी म्हणत असते, माझ्या कपाळावर लिहिलंय का मी वेडी आहे म्हणून, मी बावट आहे म्हणून? हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, मामी असं का बोलताय तुम्ही? त्यावर राकेशला आता वल्लरी म्हणत असते, कारण तू स्वतःला खूप शहाणा समजतोयस. तुला काय वाटलं एकदा का या घरातील सगळी सत्ता तुझ्या हातात आली, ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या ताब्यात आली का तू मला विचारणार आहेस? अरे अजिबात विचारणार नाहीस. तू तू स्वतःच्या आईवडिलांना विचारणार नाहीस, स्वतःच्या बायकोला विचारणार नाहीस, स्वतःच्या मुलीला विचारणार नाहीस. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, नाही मामी नाही, तुमचा गैरसमज होतोय. मी तुमच्यासारख्या व्यक्तीला विसरणारच नाही ज्याने मला आत्तापर्यंत साथ दिली आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजीच करू नका. मी तुम्हाला खरंच या प्रॉपर्टीमधला नक्कीच 20% वाटा देणार. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असतं, 20%? भिकारी आहे का मी? भिकारी आहे? फक्त 20% आणि बाकीचे 80% तू लुबाडणार होय? एक काही रुपयाचं काम केलेलं नाहीयेस तरीही 80%? त्यावर राकेश म्हणत असतो, मामी मामी हायपर हो नका. अहो, 20% सुद्धा कमी नाहीये, जरा तरी विचार करा. अहो, 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला 20% म्हणजे 200 कोटी रुपये तुमच्या ताब्यात येणार. त्यावर वल्लरी म्हणत असते, हो हो 200 कोटी. मग एक काम कर ना, 200 कोटी खूप जास्त होतात ना, त्यापेक्षा 200 कोटी तू घे आणि 800 कोटी मला दे. बोल चालेल तुला? त्यावर राकेश म्हणत असतो, मामी अहो असं कसं चालेल? म्हणजे 80% मेहनत मी करायची आणि 20%च फक्त प्रॉफिट मी घ्यायचं, हा कुठला न्याय आहे? त्यावर वल्लरी म्हणत असते, हा वल्लरीचा न्याय आहे. तू फक्त मला सांग, तुला हे डील मान्य आहे की नाही? त्यावर राकेश मनातल्या मनात म्हणत असतो, आता नाईलाज असतं, मला हा बोलावं लागणार आहे, नाहीतर ही वल्लरी सगळं किचकट करून टाकेल. आणि अशातच आता राकेश म्हणत असतो, ठीक आहे मामी ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं करूया, पण आता हा व्हिडिओ डिलीट करा. उगाचच कोणाच्या हाती लागला तर खूप मोठा प्रॉब्लेम व्हायचा. त्यावर वल्लरी म्हणत असते, अजिबात नाही हा, जोपर्यंत ही प्रॉपर्टी माझ्या नावावर होत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ डिलीट करणार नाही. त्यावर राकेश म्हणत असतो, ठीक आहे, पण निदान कोणाला दाखवू तरी नका. त्यावर वल्लरी म्हणत असते, नाही दाखवणार. आता राकेश आणि वल्लरीचं आत्तापर्यंत सगळं बोलणं कोपऱ्यात उभं राहून ईश्वरीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि या गोष्टीचा अजिबातच थांगपत्ता राकेश आणि वल्लरीला नसतो. ईश्वरी स्वतःशी बोलत असते, तुम्हा दोघांचं बिंग आज मी फोडणार. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता ईश्वरी सगळं रेकॉर्ड करतच असते, तेवढ्यात तिथे नम्रता आलेली असते आणि नम्रताने ईश्वरीला मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड करताना पाहिलेलं असतं. नम्रता लगेचच ईश्वरीच्या हातून मोबाईल खेचून घेते आणि म्हणत असते, काय ग इशू, घरातल्या गोष्टी तू अशा पद्धतीने मोबाईलमध्ये जर कॅप्चर करत असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव, घरात कलह होईल, कलह. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई ताई तुला जर काही गोष्टी माहिती नसतील ना तर उगाचच तू बोलू नको, आण इकडे माझा मोबाईल. त्यावर नम्रता म्हणत असते, नाही अजिबातच देणार नाही, आधी पहिलं तू जे काही रेकॉर्ड केलेस ना ते डिलीट कर. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, ताई ते डिलीट नाही करू शकत, तू बघ त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुझ्या लक्षात येईल.
हे वाक्य ऐकल्यावर आता नम्रता म्हणत असते, मला काही पाहायचं नाहीये, मला काही ऐकायचं नाहीये. घरात वाद होईल, विवाद होईल, वाद विकोपाला जाईल असं मला अजिबातच काही होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे तुझा हा मोबाईल आजपासून तुला मिळणार नाही. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, ताई हे खूप अति होतं या, माझा मोबाईल दे मला. त्यावर मात्र आता ईश्वरीच्या हातातील मोबाईल खेचून घेतल्यानंतर नम्रता तो मोबाईल घेऊन आपल्या बेडरूमकडे जात असते. आणि अशातच आपण पाहतोय तेवढ्यात तिथे आलेला अर्णव म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं. अचानकपणे अर्णवचा आवाज ऐकून नम्रता थांबते आणि तेवढ्यात ईश्वरीने सगळं काही अर्णवला सांगितल्यावर अर्णव म्हणत असतो, तो मोबाईल इकडे आणा. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नम्रताला नाईलाज असतो, तो मोबाईल अर्णवच्या हातात द्यावा लागतो. आणि त्यानंतर अर्णवने तो मोबाईल ईश्वरीच्या हातात दिलेला असतो. ईश्वरी त्या मोबाईलमधलं रेकॉर्डिंग अर्णवला दाखवते आणि अर्णव म्हणत असतो, काय म्हणजे हा नालायक राकेश आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना फसवून या घरात राहतोय आणि आपल्या विरोधात कटकारस्थान करतोय. त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो ना, आणि त्याच्यासोबत कोण आहे ते तर बघा. त्यावर मात्र आता त्याच्यासोबत असणाऱ्या वल्लरीलाही आपण आत्तापर्यंत फुकटचं खाऊ घातलंय हे जेव्हा अर्णवला कळतं त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर. आता तर या राकेश बरोबर त्या वल्लरीची सुद्धा घरातून चांगलीच धांगडी निगडी निघणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर नम्रता म्हणत असते, म्हणजे याचा अर्थ काय आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, याचा अर्थ, आणि लगेचच आता अर्णवने राकेशला जोरात हाक मारून हॉलमध्ये बोलवलेलं असतं. राकेश अशा पद्धतीने येतो की त्याला काही आठवतच नाहीये. आणि लगेचच आपण पाहतोय दोन सटासट कानाखाली अर्णवने राकेशच्या देताच राकेश म्हणत असतो, काय झालंय अर्णवजी, असं माझ्यावर हात का उचलताय. आणि तेवढ्यात अर्णवने तो व्हिडिओ प्ले करताच राकेशची चांगली भंबेरी उडते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं. आता अर्णवकडे प्रूफ आहे की राकेश नाटक करतोय. आता तरी अर्णवने राकेशचा कायमस्वरूपी काही ना काही पर्दाफाश करून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे की नाही. कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.